हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आपण आता जसं गेल्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामर शिकायला सुरुवात केली आहे, बरोबर? तर आज त्याच ग्रामरचा एक दुसरा व्हिडिओ आहे. हा, गेल्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो होतो? गेल्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो नाउन्स, साधे सोपे नाउन्स म्हणजेच नावं. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या माणसांची नावं, प्राण्यांची नावं, पक्ष्यांची नावं, वस्तूंची नावं, जागांची नावं, असं सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं, बरोबर? आता आज त्याच नाउनचा एक छोटासा पुढचा भाग आपण अगदी साधा सोपा बघणार आहोत. आजचा टॉपिक आहे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ काय होतो आणि हे कशाला शिकायचंय आपल्याला? तर आपण जेव्हा वाक्य लिहितो किंवा शब्द लिहितो, तेव्हा बऱ्याचदा प्रश्न पडतो की पहिलं लेटर, काही शब्दांमध्ये पहिलं लेटर कॅपिटल असतं आणि काही शब्दांमध्ये पहिलं लेटर कॅपिटल नसतं. मग असं का? आणि कुठे ते कॅपिटल लिहायचं, कुठे लिहायचं नाही, याच्यामध्ये बऱ्याचदा आपला गोंधळ होतो. तर तो होऊ नये म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. आता नाउन्स तर आपल्याला समजले आहेत. नाउन्स म्हणजे नावं. नाउन समजले आहेत. मग आता त्याचे दोन भाग आहेत. एक आहे कॉमन नाउन आणि दुसरा आहे प्रॉपर नाउन. ठीक आहे. आता कॉमन नाउन म्हणजे काय? साधी साधी नावं, म्हणजे व्यक्ती किंवा शहर असं. आता समजा मी सिटी म्हटलं, तर सिटी म्हणजे कोणतीही सिटी असू शकते, कोणतंही शहर असू शकतं, बरोबर? त्याच्यामुळे ते येतं कॉमन नाउन मध्ये. ठीक आहे. आता मी म्हटलं मुंबई, किंवा तुम्ही कुठे अजून राहत असाल, दापोली, किंवा अजून कोण राहत असेल जळगाव, किंवा ठाणे, पुणे, ही सगळी काय झाली? प्रत्यक्ष त्या शहरांची, त्या जागांची, ठिकाणांची अगदी प्रॉपर अशी नावं झाली, स्पेशल अशी नावं झाली. तर त्याला म्हणतात प्रॉपर नाउन. आणि जी प्रॉपर नाउन्स असतात ती आपण लिहितो पहिलं लेटर कॅपिटल, आणि जी कॉमन नाउन्स असतात त्याच्यामध्ये पहिलं लेटर कॅपिटल नसतं. ठीक आहे. तर हा बेसिक आणि अगदी साधा सोपा फरक आहे. आता आपण बघूया थोडीशी कॉमन नाउन्सची उदाहरणं. पर्सन, बॉय, गर्ल, सिटी, कंट्री, ऑथर, टीचर, ऍक्टर, रेस्टॉरंट आणि स्कूल. आता ह्या रेस्टॉरंट ह्या शब्दाचा एक छोटासा रेफरन्स देते. आपले जे मोठ्या मोठ्या बिग वर्ड्सचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये हा शब्द मी दिलेला आहे. त्याच्यामुळे हा शब्द वाचायला कोणाला जर कठीण गेला तर तर एक तर ह्याच्यामध्ये साऊंडचा प्रॉपर वापर करायचा. आपण फॉनिक्स सुद्धा शिकलेलो आहोत. स्पेशली हा कारण खूप मोठा शब्द आहे म्हणून सांगते. आणि जर नसेल येत तर तो व्हिडिओ नक्की बघा, खाली त्याची लिंक देते. ठीक आहे. ओके. आता आपण बघूया प्रॉपर नाउन्स. ठीक आहे. जसं मी म्हटलं की एखाद्या प्रॉपर शहराचं नाव किंवा महिन्यांची नावं असतील, वारांची नावं असतील, ती सगळी जातात प्रॉपर नाउन या कॅटेगरीमध्ये. उदाहरणार्थ मुंबई. आता मुंबई काय आहे? मुंबई इज अ नेम ऑफ स्पेसिफिक सिटी, बरोबर? त्यामुळे मुंबई तुम्ही वाक्यामध्ये कुठेही आलं तरी सुद्धा मुंबईचं पहिलं लेटर नेहमी कॅपिटल येणार. ठीक आहे. बिकॉज इट इज अ प्रॉपर नाउन. ज्युपिटर, जे एका ग्रहाचं नाव आहे. एप्रिल, नेम ऑफ द मंथ. ट्यूजडे, डेल, आपण लॅपटॉप वापरतो त्या लॅपटॉपचं नाव. हिमालया किंवा हिमालय, आपला मोठा पर्वत. सो माउंटन इज अ कॉमन नाउन आणि हिमालया इज अ प्रॉपर नाउन. इंडिया, कंट्री किंवा नेशन इज अ प्रॉपर नाउन आणि इंडिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ऑल दीज आर द प्रॉपर नाउन्स. ठीक आहे. दिवाळी किंवा दिवाली, तर ती सगळी नावं ही प्रॉपर नाउन्स आहेत. त्यामुळे त्याचं पहिलं लेटर कॅपिटल येणार. ठीक आहे. आता आपण जेव्हा कॉमन नाउनचं असं म्हणतोय की कॉमन नाउन हे कॅपिटल पहिलं लेटर येणार नाही, पण त्याच्यात सुद्धा कॅपिटल लेटर येतं. केव्हा येतं? जेव्हा तो शब्द वाक्याच्या सुरुवातीला असतो, बरोबर की नाही? कारण जेव्हा आपण इंग्रजी वाक्य लिहितो तेव्हा त्याचा नियमच असा आहे किंवा त्याचा रूल असा आहे की जेव्हा वाक्याची सुरुवात होते तेव्हा पहिलं लेटर हे नेहमी कॅपिटल असतं. आणि त्या पहिल्या लेटर किंवा तो पहिला शब्द जर एखादं कॉमन नाउन असेल, म्हणजे सिटी असेल किंवा आपलं प्लॅनेट असेल असं, तर मात्र त्याचं पहिलं लेटर हे कॅपिटल मध्ये येणार. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे कळलं असेल.
आणि ही आपण 20च्या आसपास 20 शब्द आपण घेतलेले आहेत, कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन. त्यामुळे आपलं जे व्होकॅब्युलरी बिल्डिंग साठीचे प्रयत्न चालू आहेत त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही याच्याकडे बघू शकता. पुढच्या वेळेला नवीन टॉपिकसह पुन्हा भेटूया. बाय.